ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक असून योग्य नियोजनाने त्याचे एकरी 100 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. 2025च्या गळीत हंगामासाठी ऊस लागवड आणि व्यवस्थापनाची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. लागवडीचे हंगाम आणि वेळ. आषाढी या हंगामात पीक 18 महिन्याचे असते. सर्वाधिक उत्पादन मिळते. पूर्व हंगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर हे पीक 14 ते 15 महिन्याचे असते. सुरू हंगाम जानेवारी-फेब्रुवारी हे पीक 12 महिन्याचे असते. सुधारित जाती. वाण महाराष्ट्रातील हवामानासाठी खालील जाती अत्यंत लोकप्रिय आहेत. को 103 नीरा सर्वाधिक पसंतीची जात, जोमदार वाढ आणि चांगला साखर उतारा. को MOT सेपान क्षारपट जमिनासाठी उत्तम आणि अधिक उत्पादन देणारी जात. फुले 118 हे 2025 मध्ये महत्त्वाची ठरत असलेली जास्त उत्पादन आणि साखर उतारा देणारी नवीन जात. VSI O8005 पाण्याचा ताण सहन करणारी जात. लागवड पद्धत. पट्टा पद्धत. 10.5 फूट किंवा 4 ते 5 फूट अंतरावर सरी सोडून लागवड केल्यास ऊसाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. 1-2 पद्धत बियाण्याची बचत करण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी 1-2 किंवा रोप लागवड पद्धत फायदेशीर ठरते. खत आणि पाणी व्यवस्थापन. खतात लागवडीच्या वेळी हेक्टरी 400 किलो नत्र आणि 100 किलो पालाश देणे आवश्यक आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय खते, शेणखत किंवा कंपोस्ट वापरावीत. पाणी. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. 5. उत्पादन आणि खर्च. खर्च. ऊस लागवडीसाठी एकरी साधारण ते 30,000 रुपये खर्च येतो, ज्यामध्ये नांगरट, बियाणे आणि खतांचा समावेश होतो. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आडासाली ऊसाचे एकरी 108 ते 120 टनांपर्यंत उत्पादन घेता येते.